यमदंड पाही मोडून गेला तुझे देहिया इतर बापुडे कोण काही हनुमान पाही दंडावया यमानं तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याला त्या ठिकाणी दंड करावा परंतु मारुतीला त्या ठिकाणी असं काय करू शकत नाही. त्यानं मारुतीच्या शरीरावर यमदंड हाणण्याचा प्रयत्न केला पण त्याचा चकणा सुरू झाला. यमाचा यमदंड मोडला गेला. अशा प्रकारचा असणार त्या ठिकाणी असणार कोण राम प्रभू मारुतीचं वर्णन करून सांगत आहे. अग्नि वायू कुबेर चंद्रा सर्वही झाले तुझे किंकरा येवळा धटे साचार हनुमान विरती लोकीय हनुमान वीरती ही लोकी कुबेर चंद्र इंद्र 33 कोटी देव तुझ्या ठिकाणी किंकर होऊन गेले. कोणाचं काय तुझ्या समोर चालना गेलं तू सिरंजीव झाला तुला 33 कोटी देवाचा आशीर्वाद मिळाला. आणि अशा प्रकारचा आदट दाटुगा बलवान बलशाली प्रचंड अशा प्रकारचा वीर आहे म्हणता असं राम प्रभू मारुतीला बोलू लागले. आपुल्या हो प्रताप शक्तीला होली सकळाची प्रवृत्तिया वचन ही ऐसी ख्याती तिरे जगती मिरविजे आपल्या प्रतापाच्या बळावर सगळ्यांच्या त्या ठिकाणी असं देवाकडून तू वरदान मागून घेतला. अशा प्रकार म्हणून तुला काय तुझी जे काही ख्याती आहे तिने जगामध्ये या ठिकाणी झालेली आहे असं रामप्रभू मारुतीला बोलायला लागले. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानराचे भार ऐकोनी पिंधारीला कपिंद्राती भ्यासूर भासत काय से माझे वरदान तुझी वाढून वेगी करोनी उडान बंधुरत्न मजे देईया. त्यावेळेस रामप्रभू मारुतीला सांगायला लागले की हनुमंता आता मी जास्त सांगायची काही गरज नाही कारण तुला पूर्वीच 33 कोटी देवाला तुला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाच्या पुढे माझं वरदान काय या ठिकाणी असणार नाही. हनुमंता तू काय कर बांधू रत्न मजदे माझा भाऊ रत्नाच्या थराळामध्ये पडलेला आहे त्या भावाला या ठिकाणी तुम्हाला परत मिळवून दे एवढीच माझी तुझ्याकडे विनंती आहे. हनुमंता तू लवकरात लवकर उठ आणि त्या द्रोणागिरी पर्वताच्या दिशेने जा आणि त्या औषधी घेऊन ये आणि लक्ष्मणाला सावध कर अशा प्रकारची विनंती रामप्रभू मारुतीला करतात. मारुतीला काय करतात ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानराचे भार ऐकोनी पिंजारले कपिंद्रे आती भ्यासुरे भासत. अशा प्रकारचे रामप्रभूचं बोलणं सगळे वानर त्या ठिकाणी असं ऐकायला मारुतीला सुद्धा आता उड्डाण करण्यासाठी आपले जे काही रोमावळे ते पिंजरलेले आहेत भयानक अशा प्रकारचं रूप धारण केलं. भ्यासूर अशा प्रकारचं रूप धारण करून मारुतीला आता उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये आहे. हिंगारिया रोमावळिया दिसे विक्राळ दातांतळी मस्तक गेला नभो मंडळी गोळांगुळी आवेश त्या ठिकाणी असं रोमावळ पिंजरलेले आहेत. व्याकळाचे विकळा त्या ठिकाणी असं रूप दिसायला लागलेलं आहे. भयानक अशा प्रकारचं रूप धारण करून मोठाच्या मोठा बलदंड अशा प्रकार शरीर मात्र तो आता उड्डाण करण्याच्या तयारीमध्ये आहे. कसा दिसायला लागला याच्याबद्दलची कथा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. घोडी दिसती नेत्र घोळ जैसे धगधगीत इंगळ काठीला भूमिशी आला लोक सकळ भयावित. दोन्ही त्या ठिकाणी लाल भडक असा पापी डोळे केलेले आहेत. भयानक अशा प्रकारचं रूप धारण केलेलं आहे. शेपटाचा जो काही गोंडा आहे जमिनीवर धाड आपटल्याबरोबर जिकडे तिकडे हलगुलून मारलेला आहे कशाचा आवाज आला असेल अशा प्रकारे लोकांना वाटू लागलं. असं असताना मारुतीला आता उड्डाण करण्याच्या तयारीला लागली. पहिला पुच्छाचा गोळा लोंघोरी सुएचा कडा रामचंद्रोनिया वेगाड केला गाडा मुकार त्या ठिकाणी पुच्छाचा जो काही शेपटाचा आकोडा त्या ठिकाणी असं केला. शिवळांच्या पर्वताला या ठिकाणी एक प्रदक्षिणा घातली आणि राम नाम करीत केला गाडा भूभुकार. गाडा म्हणजे मोठ्याने अशा प्रकारची भूभुकारी केली आणि मारुतीला आता उत्तर दिशेनं द्रोणागिरी पर्वताच्या शोधासाठी जाऊ लागले. ऐकोनी त्यांचा भूकार दचकळे कैलासी शंकर ब्रह्मांड हडबडिले थोरा
ठिकाणी असं दचकी बसू लागली, कैलासावर त्या ठिकाणी महादेव सुद्धा त्या ठिकाणी असं हडबडलेले आहे. आता काय झालं असं पृथ्वी तलावर एवढा आवाज कशाचा असा अशा प्रकारे लोकांना वाटू लागलं. काय घडते? आकाळी प्राणू आकाशे सृष्टी प्राणरुद्रानी अज्ञादृष्टी इंद्राणी कपडिया संकटिय प्राणकंठी दातले. अकाळी प्रलय. आता प्रलय काळ येण्याची वेळ नसताना अशा प्रकारचा आवाज म्हणजे प्रलय काळ चालाय की काय अशा प्रकारे वाटू लागलं. कोणाला? त्या अमरावतीमध्ये इंद्राला सुद्धा वाटू लागलं. त्याला सुद्धा या ठिकाणी असं कोणतं संकट आलं असं, कशाचा आवाज असेल हे, अशा प्रकार तर्क वितर्क त्याचीच पण देव सुद्धा करू लागले. हा आवाज कशाचा असेल असं करतात. कडे खचले सागरी वृक्ष ब्रह्मती गगनांतरी उडान करिता कपी केसरिया सुरासुरिया कांत. आता मारुतीने जेवढा उडान केल्याबरोबर काही कडे कपारे झाडं झुडपं त्या ठिकाणी मारुतीच्या अंगाच्या वाऱ्यामुळे उडून जाऊ लागले. मोठमोठे पर्वताच्या प्रकारे खाली पडू लागले. अशा प्रकारचा हलकलोळ त्या ठिकाणी असं आहे. सप्तसागर आखळ बळा धराचा रूपा हेर सातळा आकाश विमाचा सकळा गोळांगुळाचे निधाके. गोळांगुळाचे धाके जिकडे तिकडे त्या ठिकाणी आकांत मांडलेला आहे. सात समुद्र त्या ठिकाणी लख 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 हलू लागले. जिकडे झाडं झुडपं मारुतीच्या अंगाच्या वाऱ्यामुळे उडून गेले. अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. काय झालं? करुणिया राम संप्रना सुवेग केले उडान नेलागता क्षण सागर संपूर्ण क्रमिला. अशा प्रकारे मारुतीने उड्डाण केले. मुखामध्ये रामनामाचं स्मरण आहे आणि अर्धक्षण न लागता इतक्या वेळामध्ये त्या ठिकाणी जो काही समुद्र होता समुद्राच्या पलीकडे तीराला आकाश मार्गाने गेलेली आहे, उड्डाण गेलेली आहे. मनोवेगी मनाच्या वेगाने जाणारा हनुमंतराय आता उत्तर दिशेनं औषधीच्या शोधासाठी जाऊ लागला. उपरिया गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उडाणाची थोरी विक्रम भारी कपीचा. विक्रम भारी कपीचा उडाणावर उडाण करत त्या ठिकाणी मारुतीचे उडाण सत्य लोकापर्यंत गेलेली आहे. त्या उडाणाची थोडे गरम करत सांगतात विक्रम भारी कपीचा म्हणजे मारुतीचा जो काही विक्रम आहे, जो काही पराक्रम आहे तो मोठा आहे असं त्या ठिकाणी गरम करताना सांगायचं आहे. काय म्हणतात? दिशा धुमधुमिल्या संपूर्ण काळंदिक सकळ राक्षस गणा ते ऐकून या रावण अति चिंता मन उपजीविय. आता अशा प्रकारच्या ठिकाणी ज्यावेळेला मारुती आकाश मार्गाने त्या उत्तर दिशेला त्या औषधीच्या शोधासाठी जात असताना हालकलोळ झाला. तिकडे आवाज झाल्याच्या नंतर आता रावण वासू त्या ठिकाणी कळालं. सुरागामध्ये कळाला आता आवाज गेला तर लंकेत गेला नसेल काय. त्या ठिकाणी रावणाच्या मनामध्ये दचकी निर्माण झाली. आता मारुतीला तिकडे असं जाण्यासाठी जाईल आणि लक्ष्मणाला उठवील हेच रावणाच्या मनामध्ये होतं. मग आता रावण काय त्याचा उपाय करण्यासाठी काय काय करतो ते आपण पुढे म्हणे गेले कपिंद्र आणि रावसेनी समग्र उठविल्या सुमित्र श्रीरामचंद्रन आटोप्य. आता रावणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी जे काही दचकी होती तेच झालं. काय झालं त्याच्या मनामध्ये काय होतं? मारुती रावण जाण्यासाठी जाऊ नये आम्हाला लक्ष्मणाला उठवणे असं मनामध्ये होतं. पण मारुती तिकडे गेला ही बातमी रावणाला कळाला बरोबर. तर आता वाटलं आता काय करणार आहे मला. लक्ष्मणाला जर त्या ठिकाणी जर मारुतीला जर उठवलं तर दोघं मिळून मला माझ्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे दचकी रावणाच्या मनामध्ये निर्माण झाली. रावण काय हे तर एकमेका परिस अवघे मिळाल्या उदास मग आमास प्राणांत. मग आम्हाला प्राणांत एकटे आम्हाला ऐकणार. तर दोघं जरी मिळून जर या ठिकाणी युद्धासाठी जर आले तर त्या ठिकाणी माझा अंत 100% आहे असं रावणाला वाटू लागलं. रावण भीतीने थरथर कापू लागला. काय घडलं? आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजितादिया क्या पुत्र कुमरे कुमर मारिले. आता काय करू विचार. आता याच्यावर या ठिकाणी काय विचार केला पाहिजे. माझे प्रधान मेले, माझे मुलं मेले, माझ्या मुलाचे मुलं नातू या ठिकाणी असं मरण पावले. अशा प्रकारचा रावण मनामध्ये विचार करायला चिंता करायला लागलेला आहे. काय विचार आता या मारुतीला पुत्रा औषध देण्यासाठी गेलाय. ते आणल्याच्या नंतर लक्ष्मणाला उठवते. उठवण्याच्या दोघं मिळून मला मारल्याशिवाय राहणार नाही
अशा प्रकारे दचकी रावणाच्या मनामध्ये आहे. काय करते ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना विसरला उदे पाना आती चिंता मना पीडित. अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये चिंता एवढी निर्माण झाली की जेवण करायचं विसरला, पाणी पिण्याचं विसरला आणि त्या चिंतेमध्ये त्याला दुसरं काय सुधार नाही गेलं. आता कसं होते की काय नाही काय मला रामप्रभू मारल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची काय रामप्रभूची जी काही भीती रावणाच्या मनामध्ये त्या ठिकाणी उत्पन्न झाली. तो घाबरला, दचकला. काय करते निद्राने लागेसे जेसी करितासे उठ बैसिया तव देखिले काळने मेसी मग चरणासी लागला. आता त्याला झोपायला गेलं, झोप येणं, अन्न खायला भूक लागली तर अन्न खावा वाटणं, पाणी पिवा वाटणं, झोप येणं, उठ बसा काढून टाकला. काय करावं काय कळा गेलं. तेवढ्यामध्ये काळेमी रावणाला दिसला. काळेमी दिसल्याबरोबर त्या ठिकाणी असं काळेमीच्या पायावर लोटांगणच घातलं रावणाला. काय करते चारी मुखे सरती आला विकट विक्राळा दगदगीत नेत्र गोळा जैसे इंगळे खदिराचे. भलं मोठंच्या मोठं तोंड असणार, ते जीभ असणार त्या तोंडाच्या बाहेर आलेली, दात त्या ठिकाणी विचकट असणारे, लाल सुरख अशा प्रकारे खदिरांगारासारखे डोळे. खदिरांगार म्हणजे खैऱ्याच्या लाकडाचा आहार, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ठोस इंगळ. तर तसल्या प्रकारे लाल भडक अशा प्रकारे डोळे असा असणारा जो काही काळनेमी नावाचा राक्षस आहे, त्या राक्षसाची विनंती रावण करायला लागला. काय करते जीवामुखी समसवित आदी दीर्घचारी हात हे सनीळ कठीण तेथ उभे दिसत शूळ जैसे. उभे दिसत सुळ जैसे. त्याचे केस कसे होते, निळ्या रंगाचे होते. एखाद्या खुशच रवले काय की अंगावर एवढे असं त्याचे काय केस तिकट जर अशा प्रकारचा आकळाचा विकळा असला रोग, डोळे लाल भडक, जटावळ, अशा प्रकारचा काही काळनेमी राक्षस आहे. त्या काळनेमी अति तिकट दाराचारी मुख समान पर्वत तरी खंबराय साकाळा शरीरिया मुखे चारी समसमित. तिकट दाडा म्हणजे त्या ठिकाणी त्याचा दाडा, त्याचे दात एवढं तीक्ष्ण होते. एखाद्याची तलवारीची धार असल्याप्रमाणे एवढे तीक्ष्ण दात. त्याचा रंग कसला होता, खापरायचा काळा, झर काळा अशा प्रकारचं त्याचं स्वरूप होतं. असं त्या काळनेमीचं वर्णन या ठिकाणी करतात. वळसे रोविले जैसे असतील तैसे हात पाय दिसतील भिंगळावरी शरीराकृतिया देखता भीती मकाळ. देखता भीती यम काळ. त्या काळनेमीला बघल्याबरोबर या सगळ्या लोकांना मारणारा जो काही यम आहे, त्या यमाला आणि काळाला सुद्धा भीती वाटावी अशा प्रकारचं त्या काळनेमीचं स्वरूप होतं. त्या काळनेमीची विनंती रावण करायला लागला. काय काय करतात अति भयानक शरीर सत्वर पर्वे चंद्र टाकावा. त्या काळनेमीला रावण सांगायला लागलेला आहे, मारुतीला त्या औषधासाठी तिकडं धर्मागिरी पर्वताकडे जायला लागलेला आहे. म्हणून तू काय कर, पर्वताच्या ठिकाणी जा, आश्रम मांड आणि मारुतीला गमेव असं त्याला सांगायचं आहे. आता इथून पुढे आता इतर मामा आहेत, काय आता यंका महाराज आलेले आहेत, वेदस महाराज तिकडे बसले. आता आपली झालेली सेवा या ठिकाणी समाप्त. पुंडलिका रामचंद्र भगवान की जय. यानंतर रामकृष्ण महाराज कळशीच्या वाचकात सेवा करतील. सुसर इतर मामा कारणीवाडे. काट्याला बाहेर काढायचं थट्टा केल्याने करायचं मागं. एवढं खेळायला आहे माकडे खाली मध्ये ते मध्ये आवाज घुमते हाल सरकार